यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 13 जणांचा दुर्दैवी अंत. दाट धुक्यांमुळे 11 वाहने एकमेकांना धडकले. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आज पहाटे यमुना एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झालेला असून 25हून अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून आग्रा ते नोएडा दिशेने जाणाऱ्या 8 बस आणि 3 कार एकमेकांवर आदळल्या आहेत. धडक एवढी जोरदार होती की काही वाहनांना भीषण आग लागली. हा अपघात आग्रा नोएडा मार्गावर बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेहरा गावाजवळ माइलस्टोन क्रमांक 127 जवळ घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या 25 प्रवाशांना रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले असून बसमधील उर्वरित प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे की दाट धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. एकामागून एक वाहनांची धडक वाढली आणि काही क्षणातच वाहनांना आग लागली. अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकले तर काहींनी प्रसंगवधान राखत बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र आत अडकलेल्या काही प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अपघातातून बचावलेल्या कानपूर येथील सौरभ या प्रवाशाने सांगितले, धुके एवढे दाट होते की समोरचं काही दिसत नव्हतं. अचानक एक मोठा आवाज झाला आणि बस एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर काही वेळातच आग लागली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.